मांजरीतल्या आंदोलनाला सुप्रिया सुळे स्वतः गेल्या नाहीत, मात्र त्यांनी व्हिडिओ कॉल केला। त्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडू असं सुप्रिया सुळे म्हणतात। थोडासा अमाउंट द्या, म्हणजे मला मुख्यमंत्र्यांशी बोलताना आपल्याला बजेटमध्ये पण किती इम्पॅक्ट होईल वगैरे थोडासा आपण अभ्यास करून त्यांना लगेच सांगूया। मॅम तुम्ही जर इथं भेट देता आम्हाला थोडंसं बळेन विद्यार्थ्यांमध्ये, कारण आपली खूप मुली आहेत। माझी जेपीसी चालू आहे त्याच्यामुळे म्हणून मी आली, पण रोहित तुमच्याचकडे येऊन गेला। यस हो 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 ठीक आहे। एनिवे मी रोहित कडून पण माहिती घेते की बजेटची की आपल्याला फार काय म्हणतात 60 इतका काय बजेट येतं आणि नाही। आपलं सरकार असताना 2011चा GR व्यवस्थित येतो, जो आपण काढला होता। त्यांनी आता चेंज केला या महिन्याला, आणि खूप त्याच्यामुळे त्यांच्या मुलांचे आणि मुलींचे जास्त इश्यूज त्याच्यामुळे क्रिएट होतात। मला थोडासा अमाउंट घटनास्थळाची दृश्य आम्ही आपल्यापर्यंत आणतो आहोत आणि आमचे सहकारी प्रतिनिधी आदित्य भवार आता आपल्यासोबत जोडले जात आहेत। आदित्य, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आता तिथली परिस्थिती काय आहे तेही सांगावं, आणि आंदोलनाच्या साठी करण्यात आलेली प्रमुख मागणी मान्य झाल्यानंतरही आंदोलन संपवलेलं का नाही याचं उत्तरही द्यावं। सर्वप्रथम प्रसाद सर, आपण पाहूया की हे आंदोलन जे आहे ते विद्यार्थ्यांनी सुरूच ठेवलेलं आहे। आंदोलनाची जी प्रमुख मागणी आहे, जो नवीन GR काढलेला आहे आदिवासी विभागासाठी, तो रद्द करावा। परंतु तो रद्द न होता अशोक उके यांनी फक्त वयाची अट रद्द केलेली आहे अशी एक घोषणा केली होती, परंतु त्याला किती मर्यादा आहे आणि किती कालावधी आहे तो त्यांनी तिथं सांगितलं नाही। त्यामुळे विद्यार्थी हे संभ्रमात आहेत, आणि जर आपण पाहिलं गेलं तर अनेक विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनात बसलेले आहेत आणि आपल्या मागण्यांसाठी हे जे विद्यार्थी आहेत ते ठाम आहेत। जोपर्यंत GR रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरनं उठणार नाही अशी त्यांनी घोषणा देखील दिलेली आहे। त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ आमच्यासोबत भेटायला यावं, त्यांनी भेट करून मागण्या मान्य कराव्या आणि चर्चा करावी अशी त्यांची ही प्रमुख मागणी या ठिकाणी दिसत आहे। बिलकुल, याच निमित्तानं आदित्य एक आणखी नवा तपशील समोर येतोय, तो आपण टीव्ही स्क्रीनवर दाखवतो सुद्धा आहोत। सुजात आंबेडकर या आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीच्या साठी तिथे पोहोचतायत। आंदोलक विद्यार्थ्यांची आत्ता प्रमुख मागणी तुम्ही आत्ताच थोड्या वेळापूर्वी जसं सांगितलं त्याप्रमाणे शासनादेश रद्द करावा ही आहे। शासनादेश रद्द करण्याच्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाईल आणि साधारण किती वेळ लागू शकतो, काही सरकारने कल्पना दिली आहे का? अद्यापही सरकारसोबत कोणतेही चर्चा या विद्यार्थ्यांसोबत झाली नाही। म्हणजे सरकारचं जे शिष्टमंडळ आहे, जे या खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याबरोबरही कोणती चर्चा झाली नाही। परंतु अशोक उके यांनी फक्त वयाची मर्यादा ही अट रद्द केली होती, परंतु त्याला असहमती या सगळ्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली आहे। साधारणतः याच्यावरती आता बैठक मंत्रिमंडळात होईल अशी अपेक्षा आहे, आणि लवकरच ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरती तोडगा काढला जाईल। आता तरी सगळे विरोधी पक्षाचे नेते आहेत ते या आंदोलनाला भेट देत आहेत। आता काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर सुजात आंबेडकर आले होते, काँग्रेसचे माजी मंत्री आले होते, आणि त्यासोबत लक्ष्मण हाके देखील आले होते। आता काही वेळात आपण जोडलेले राहा। लक्ष्मण हाकेंची एक बातमी आपण प्रेक्षकांना पटकन आत्ता आपण संदर्भ दिलात म्हणून दाखवू आणि लगेचच परत आपल्यापर्यंत येतोय।